दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार. आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेण्याची शक्यता. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देणार. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू. राज्य सरकारचे आदेश. डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी. तपासाचा वेग वाढला. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता. प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार. दृश्यमानता कमी तर सीसीटीव्हीत फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारे यांचा सवाल. भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होताण. सामनाच्या अग्रलेखातून निशाणा. बदनामीबाबत मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी. अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यात राष्ट्रवादीनं निवडणुकांचा प्रचार थांबवला. मतदारांना केवळ पत्रकं वाटून करणार प्रचार. उमेदवारांच्या कोणत्याही सभा, रोड शो न घेण्याचा निर्णय. अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर.